पेपरफुटी प्रकरणावरून सध्या देशात प्रचंड गदारोळ सुरू असलेला पाहायला मिळत आहे. सोनम वांगचुक यांनी सनदशीर मार्गाने दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन सुरू केलं. अभिजित दिपके यांनीही सरकारविरुद्ध मोठं रान उठवलं. या आंदोलनामुळे देशात सरकारच्या बाजूला आणि सरकारच्या विरोधात असे दोन मतप्रवाह प्रचंड ताकदीनं आपापली बाजू मांडताना दिसत आहेत. नेमकं काय घडतंय देशात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी अभिजित आणि आपण पाहत आहात प्राईम एक्सपोज. दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनाने संबंध देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेत आहे. धर्मेंद्र प्रधान हे शिक्षण मंत्री आहेत आणि त्यांच्या काळात पेपरफुटी प्रकरण घडल्यामुळे विरोधक एकवटले असून सरकारच्या विरोधात विद्यार्थ्यांच्या सहभागाने जोरदार आंदोलन सुरू केले आहे. सोनम वांगचुक हे उपोषणासाठी बसले होते. सरकारने त्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार उपोषण स्थळावरून उचलून नेले आणि खऱ्या अर्थाने हे आंदोलन चिघळले. संबंध देशभरातून या आंदोलनाला जोरदार पाठिंबा मिळत गेला. सोनम वांगचुक यांना हॉस्पिटलमध्ये जबरदस्तीने नेल्यानंतर अभिजित दिपके यांनी आंदोलनाची कमान आपल्या हाती घेतली आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायचाच या जिद्दीने त्यांनी रान उठवले. काँग्रेस, शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी गट, डावे आघाडी मिळून सगळ्याच पक्षांनी या आंदोलनाला जोरदार पाठिंबा दिला. त्यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायचाच या जिद्दीने आंदोलनाची धार आणखी तेज केली. परंतु निगरगट्ट भाजपा मात्र यावर मूग गिळून गप्पच राहिली. एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलनाला पाठिंबा मिळत असून सुद्धा त्यांनी आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा का केली नाही हा खरा प्रश्न आहे. भाजपा निवडणूक जिंकण्यात तरबेज आहे, पण मोठ्या आंदोलनाला सामोरे जाण्यात किंवा त्यांच्याशी चर्चा करण्यात मात्र ते साफ अपयशी ठरलेले पाहायला मिळाले. काहींच्या मते धर्मेंद्र प्रधान हे ओरिसामधील मोठे राजकीय व्यक्तिमत्व आहे. काँग्रेस काळातील नवीन पटनायक यांची सत्ता घालवण्यामध्ये धर्मेंद्र प्रधान आघाडीवर होते आणि म्हणूनच सरकारने त्यांना शिक्षण मंत्री हे पद देऊन आदिवासी संताळ समाजातील मोहन चरण मांझी यांना मुख्यमंत्रीपद दिले. भाजपाचे ओरिसामधून 20 खासदार येतात आणि यामुळेच ओरिसा राज्य आणि 20 खासदार हातातून जाऊ नयेत म्हणूनच पंतप्रधान मोदी हे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा थेट मागू शकत नाहीत अशा चर्चाही होत आहेत. हा जरी राजकीय फायदा तोटा असला तरी आंदोलन करीत असताना विद्यार्थ्यांना झालेली अमानुष मारहाणही विसरता येणार नाही. विद्यार्थ्यांनीसुद्धा यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे सरकारविरोधात आता दिल्लीत सुरू असलेले आंदोलन गावागावात पोचले आहे. अनेक जण पंतप्रधानांना सुद्धा शिवीगाळ करीत आहेत, परंतु सरकार मात्र शांतच राहिलेले दिसले. हे सगळं घडून गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थोडीफार चर्चा किंवा आपले मत यावर मांडले. त्यांनी सांगितले की पेपरफुटीमधील सर्वच्या सर्व आरोपींना अटक केली असून त्यांना तुरुंगात टाकले आहे. देशातील दुसरा मतप्रवाह म्हणजे भाजप समर्थक यांनी मात्र हे आंदोलन नीटच्या विद्यार्थ्यांचे नसून यामध्ये बाहेरील देशविरोधी शक्ती घुसल्याचे सांगितले. जर आंदोलन नीटचे होते तर त्यावर फक्त नीटची चर्चाच व्हायला पाहिजे होती. अनेक जणांनी यामध्ये प्रभू श्रीराम, सीतामाता यांच्याबद्दल अपशब्द वापरले. संसद भवन उकडून टाकण्याची भाषा केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अतिशय गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली. पोलिसांच्या गाड्यांची आणि तिथे उपस्थित गाड्यांचीही मोडतोड केल्याचे व्हिडिओही येत आहेत. काही जणांच्या मते नीट परीक्षेसाठी बसलेले विद्यार्थी अशी तोडफोड करू शकत नाहीत, देशविरोधी घोषणाही देऊ शकत नाहीत. त्यामुळे हे आंदोलन दुसरीकडे भरकटले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पेपरफुटीमुळे रद्द झालेली नीटची परीक्षा सरकारने नंतर घेतली आणि त्याचा निकालही लागला. आरोपी गजाआड झाले. असे असताना मग एवढा गदारोळ कशासाठी असा प्रश्नही त्यांच्याकडून उपस्थित केला गेला. अनेकांच्या मते हे आंदोलन भारताचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांचे होते, कारण विद्यार्थ्यांचं आंदोलन हे निस्वार्थी भावनेनं केलेलं आंदोलन असतं. परंतु जसजसं आंदोलन पुढे जाऊ लागलं तसतसं या आंदोलनामध्ये बाहेरचे लोक घुसले की त्यांचे मकसद वेगळे होते, त्यांचा हेतू वेगळा होता. विद्यार्थ्यांचं असलेले हे आंदोलन हळूहळू बाहेरून घुसलेल्यांचं झालं. घोषणाही त्यांच्यात झाल्या आणि देशविरोधी घोषणा, तोडफोड, जाळपोळ हे सर्व पाहायला मिळालं. त्यामुळे आंदोलनकर्ते आणि अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे. अखेर या सर्व घडामोडी जरी आत्तापर्यंत झाल्या असल्या तरीही विद्यार्थ्यांची म्हणजे तरुणाईची ताकद काय असते हे संपूर्ण जगाला दाखवून दिले आणि अखेर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांचा विजय झाला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या पेपरफुटीच्या प्रकरणाला अतिशय आक्रमकपणे आणि शिस्तबद्धपणे हाताळले. त्यामुळेच हे प्रचंड मोठे यश त्यांना मिळाले. आता कॉक्रोच पार्टी भविष्यात मोठी पार्टी होणार यात शंकाच नाही. त्यामुळे भविष्यात कॉक्रोच पार्टीमध्ये अनेक दिग्गज प्रवेशासाठी उत्सुक असणार आहेत. तुम्हाला नेमकं याबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये लिहा
आणि प्राईम एक्सपोज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.